नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी हा दुसरा टॉपिक आहे या चॅप्टर मधला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स याचा स्टडी करू. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF. तर तुम्ही म्हणाल हा फोर्स आहे. मेकॅनिक्स मध्ये जसं एखादा ब्लॉक आपल्याला ओढायचा आहे, गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची, तिथं फोर्स अप्लाय करतो. तसं काही फोर्स आहे का तो? तर या ठिकाणी पहा, हा एक रेजिस्टन्स आणि ही एक बॅटरी. त्या बॅटरीचा EMF आहे किंवा त्या बॅटरीचं पोटेन्शियल जे आहे E. त्या बॅटरीमध्ये आपण चार्ज स्टोअर करून ठेवलेला आहे. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टर मध्ये पाहिले. बॅटरीमध्ये ज्या प्लेट्स असतात किंवा सोलर सेल असेल किंवा फ्युएल सेल असेल किंवा ड्राय सेल असेल, तर ह्या सेलमध्ये आपण चार्ज स्टोअर करून ठेवतो. म्हणजे इथं ज्या इन्सुलेटिंग प्लेट्स असतील त्याच्यावर तो चार्ज स्टोअर केला जातो. आता ही बॅटरी ह्या ठिकाणी हा एक रेजिस्टन्स आहे. आपण इतक्यात जे रेजिस्टन्सचा स्टडी केलेला आहे आपण. ह्या बॅटरीमुळं म्हणजे रेजिस्टन्स अशा पद्धतीने जोडला. रेजिस्टन्सचं एक टोक समजा ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडलं. हे हा सेल जो आहे, सेलचं हे मोठी लाईन जी आहे त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणायचं आपल्या सोयीसाठी, आणि उभी छोटी लाईन जी आहे त्याला निगेटिव्ह टर्मिनल असं म्हणायचं. आणि हा रेजिस्टन्स अशा पद्धतीने, रेजिस्टन्सला काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं, त्याला एक टोक, दोन टोक असतात. हे इकडचं एक टोक, या बाजूचं एक टोक. हे टोक या ठिकाणी इथं बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलं आणि दुसरं टोक बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल जोडलं. तर काय होईल, म्हणजे आता आपल्याला ऍक्च्युअली इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सची डेफिनेशन करायची. काय चालतं नेमकं त्याच्यामध्ये? हा सेल जो आहे, हा सेल इथून चार्जेस पाठवतो. म्हणजे आपण त्याला करंट असं म्हणतो. त्याची डेफिनेशन माहितीच आपल्याला. करंट, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, Q/T किंवा dQ/dt. तो करंट ह्या रेजिस्टन्स म्हणून जातो, म्हणजे चार्ज जातो. आता ह्या चार्जला ढकलण्याचं काम, नेण्याचं काम कोण करतो? तर इथं हा सेल. मग त्याच्यावरून आपण डेफिनेशन अशी करतो का हा सेल एनर्जी सप्लाय करतो. एनर्जी सप्लाइड बाय सेल टू सर्क्युलेट युनिट चार्ज वन्स राउंड कंप्लीट सर्किट. त्या संपूर्ण सर्किट मध्ये त्याला फिरून आणायचं. तर ती एनर्जी ह्या ठिकाणी आपण त्या सेलच्या माध्यमातून सप्लाय करतो. आता आपण एक सेल घेतला. ह्या सेलमध्ये इथं एक कॅथोड आहे, समजा एनोड आहे. माहिती आहे तुम्हाला सेलला काय असतं? कॅथोड आणि एनोड, प्लस आणि यामध्ये म्हणतो आपण मायनस. एनोडला प्लस म्हणायचं, कॅथोडला मायनस म्हणायचं. आणि इथं समजा इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. ही जी डायग्राम आहे हे म्हणजे याच्यामध्ये सोल्युशन आहे,
समजा मी म्हणून कॉपर सल्फेट, त्याचं आयनायझेशन होतं Cu प्लस प्लस SO4 मायनस आयन्स, किंवा H2SO4 घेतलं, H प्लस प्लस SO4 मायनस आयन्स. आता समजा तुम्हाला लेड ऍसिड अॅक्युम्युलेटर माहिती, बॅटरी, ट्रॅक्टरची बॅटरी, ट्रकची बॅटरी, कारची बॅटरी, मोटरसायकलची बॅटरी, हे म्हणजे आपण जे त्याच्यात पाणी घालतो म्हणतो आपण, नाही का, पाणी कमी झालं की पाणी घालतो. त्याच्यात त्या बॅटरीमध्ये तिथं डायल्यूट H2SO4, समजा हे सोल्युशन कोणतं, H2SO4, पण डायल्यूटेड, कॉन्सन्ट्रेट नसतं, त्याच्यात पाणी घालतो, पाणी मिक्स करतो, आणि ते अशा पद्धतीने त्याचं आयनायझेशन होतं. त्या कॅथोडवर प्लस आयन्स जमा होतात, ऍनोडवर मायनस आयन जमा होतात. पण समजा इथं तो आयन आहे, समजा प्लस आयन, आणि इथं मायनस आयन, तो इथून तर इथपर्यंत न्यायचा आहे किंवा इथून तर इथपर्यंत त्याला जायचंय. मग हे होत असताना त्याला काहीतरी ऑपोज होणार आहे. म्हणजे सेलमध्ये जे काय समजा इलेक्ट्रोलाइट आहे, ते सोल्युशन जे आहे तेच त्या आयनच्या मोशनला ऑपोज करणार. ते सोल्युशन जे आहे तेच त्या आयनच्या मोशनला ऑपोज करणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा जो सेल आहे, हे सेलचीच डायग्राम आहे, हे सिम्बॉल आहे, हा ऍक्च्युअल सेल. तर तो जो रेजिस्टन्स आहे इथून तिथपर्यंत जाण्यासाठी त्याला आर असं म्हणतो, स्मॉल आर. मोठा रेजिस्टन्स नाही का, म्हणजे तो आर एक्सटर्नल रेजिस्टन्स, आणि हा जो स्मॉल आर आहे त्याला आपण इंटरनल रेजिस्टन्स असं म्हणतो. मग ह्या ठिकाणी हा सेल जो आहे तो टोटल ईएमएफ झाला, ही एनर्जी तो सप्लाय करतो. आता ते सप्लाय केल्यानंतर हे दोन टोक आहे किंवा हे दोन टोक आहे, ए आणि बी. ह्या दोन टोकामध्ये त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणू. या दोन टोकांमध्ये किंवा इथले जे दोन टोक आहे, इथले जे दोन टोक आहे त्याला पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणू. आणि हा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तिथं पण काहीतरी पोटेन्शियल आहे, त्याला स्मॉल व्ही असं म्हणू. ही संपूर्ण ह्या सेलची एनर्जी. आता ह्या ठिकाणी हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तो काय ऍक्च्युअल फोर्स नाही, लोटलन ब्लॉक पुढे सरकला तसं नाही, तर ही ऍक्च्युअली एनर्जी. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज एनर्जी सप्लाइड बाय सेल टू सर्क्युलेट युनिट चार्ज वन्स राउंड द कंप्लीट सर्किट. आता इथं टोटल ईएमएफ जो आहे, टोटल एनर्जी सप्लाइड बाय द सेल जी आहे, तर ती इज इक्वल टू व्ही प्लस व्ही म्हणून. म्हणजे त्या पूर्ण टर्मिनल इथून ए पासून तर बी पर्यंत जो रेजिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स, त्याच्यामुळे जे पोटेन्शियल त्याला टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. दोन टर्मिनल आहे ना, हे टर्मिनल किंवा हे टर्मिनल, या टर्मिनलच्या मधलं जे पोटेन्शियल आहे त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स, कारण इथलं पोटेन्शियल व्ही आहे, इथलं पोटेन्शियल व्हीबी, व्ही ए मायनस व्हीबी, तर इथलं पोटेन्शियल. आता इथं काय स्पेंड झाली एनर्जी, म्हणजे एनर्जी स्पेंट इन ओव्हरकमिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स. टोटल एनर्जी सप्लाइड असं म्हणू आपण, एनर्जी सप्लाइड बाय सेल इज इक्वल टू एनर्जी स्पेंट इन ओव्हरकमिंग इंटरनल, एक्सटर्नल
रेजिस्टन्स आणि प्लस एनर्जी स्पेंड इन ओव्हरकमिंग इंटरनल रेजिस्टन्स. थोडक्यात पीडी पोटेन्शियल डिफरन्स एक्सटर्नल रेजिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी जी एनर्जी देतो आपण त्याला पोटेन्शियल डिफरन्स कॅपिटल व्ही म्हणून आणि इंटरनल साठी स्मॉल व्ही टोटल एनर्जी ई. आता याच्यातून जाणारा करंट आहे व्ही बरोबर बाय ओहम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय इंटू आर प्लस आय इंटू स्मॉल आर म्हणजेच आय कॉमन घेतला आर प्लस आर ई किंवा आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. तर ह्या फॉर्म्युल्याने आपण करंट काढतो, ह्या फॉर्म्युल्याने ईएमएफ काढतो. तर अशा पद्धतीने हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता या ठिकाणी SI युनिट ऑफ ई त्याला आपण व्होल्ट असं म्हणतो. SI युनिट ऑफ ई म्हणजे व्होल्ट झालं. तर इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे काय हे लक्षात आलेलं आहे. आणि टोटल ई जो आहे म्हणजे टोटल एनर्जी सप्लाइड बाय सेल जी आहे ती गुणिले, कारण इथं जो स्मॉल रेजिस्टन्स आहे तो ओव्हरकम करण्यासाठी सुद्धा काही एनर्जी लागणार आहे आणि एक्सटर्नल साठी जास्त वेळ. हा जो स्मॉल रेजिस्टन्स आहे तो 1 ओम 2 ओम किंवा 1 पेक्षा सुद्धा कमी त्याची व्हॅल्यू असू शकते इंटरनल रेजिस्टन्स.